सकाळी सकाळी मस्त काजूची भाजी केली होती। तर तुम्ही म्हणाल काजू तर म्हणजे काजूचे पराठे आजपर्यंत तुम्ही ऐकले नसणार की काजूचे पराठे केलेले आहेत असं। तर हो, मी काजूचे पराठे केले होते। तर कशा पद्धतीने केले होते ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार आहे, जेवढं म्हणजे शूट झालेलं आहे तेवढं। कारण की सकाळी सकाळी काजूची भाजी करताना म्हणजे खूप धावपळ होती। तर तुम्हाला म्हणजे सांगणार आहे कशा पद्धतीने करायचं। बघा काजूचे पराठे कसे काय केले मी ने, तर बघा म्हणजे रात्री काजूची भाजी केली होती तर ती सर्वांनी खाल्ली, थोडीशी उरली होती। तर ते रात्री खाल्लेली भाजी म्हणजे सकाळी कोणी खात नसतो। म्हणजे दुपारी जरी आपण सकाळी भाजी केली तर रात्री कोणी खात नसतो। खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तीच भाजी। तर आपल्याला सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं हवं असतं। तर म्हटलं चला आता हे काजूची भाजी पडलेली डिश भरत होती तर काय करायचं, तर मी काय केलं त्याचे पराठे बनवून घेतले। तर म्हणजे अशी आता काजूचेच नाही तर जी पण भाजी असते, बटाट्याची भाजी असेल तर बटाट्याचे पराठे बनवेल, मटकीची असेल तर मटकीचे पराठे बनवून टाकते मी, नाही तर बाजरीची भाकर असेल तर मटकीची भाजी भाकर असेल म्हणजे बाजरीचं पीठ आणि मटकीची भाजी एकत्र करून त्याच्यात थोडंसं मीठ आणि तिखट टाकते किंवा हिरवा मिरची ठेचा टाकायचा आणि मस्त छान अशी भाकर करायची। एकदम सगळ्यांना आवडते। बेसन असेल रात्रीचं तर बाजरीची भाकर आणि बेसन त्याच्यात मीठ तिखट टाकायचं, एकदम मस्त अप्रतिम आपलं जेवण होत असतं। कोणती भाजी असेल त्याची भाकर टाकायची, नाही तर पराठे बनवायची। आता बटाट्याचे बाजरी बटाटे व्यवस्थित नाही लागणार तर मी काय करते, बटाट्याची भाजी उरली सुकी असो कोरडी कोणती पण भाजी असेल त्याच्या आपण पराठे करून घ्यायची। तिथे वेस्ट आपली रात्रीची भाजी वेस्ट जात नाही। तर आपण ह्या पद्धतीने, आणि सगळ्यांना माहिती पराठे हे लहानांपासून मोठ्यांना सर्वांना पराठे आवडतात, असं कोणी नाही की मला पराठे आवडत नाही। फक्त आपण जी भाजी खाणारे नसताना ते पण पराठे खातात। आता ते पराठ्याची भाजी नको नको म्हणत होती आणि पराठे आवडून आवडून खाल्ले। सोमला तर खूप आवडले, त्याच्या पप्पाने पण खाल्ले। सकाळी जास्त काही नाश्ता करून जात नाही, लिमिटमध्ये खात असता म्हणून त्यांनी 2च खाल्ले। सोहम नेहमीने एकदम छान अशी नरम आली होती। तर तुम्ही पण करून बघा, पराठे सर्वांना आवडतील। घरामध्ये कोणती बी भाजी असेल तर सोयाबीनची भाजी उरली असेल तर मिक्सरमध्ये सोयाबीन बारीक करून घ्यायची, त्याचे मस्त पराठे करायचे। तर कशा पद्धतीने करायचे तर बघा, आपलं कोणतीही भाजी उरली असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं। बाजरीचं म्हणजे भाजी आता किती उरली, किती लोक खाणार आहे त्यानुसार आपल्याला पराठे करायची। तर भाजी डिशभर असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडंसं बाजरीचं घ्यायचं, थोडंसं चना पीठ थोडंसंच घ्यायचं। बस एवढं 3 पीठ घेतले किंवा 2 पीठ जरी घेतले तरी पण चालणार आहे। आणि तुम्हाला ओवा जिरं टाकायचं असेल अजून तर थोडं थोडं टाकायचं। आपण भाजीमध्ये सगळंच लसूण कांदा खोबरं सगळं आपलं मटेरियल असतं, तेल असतं, सगळं काही असतं। पण आपल्याला जर टाकायचं आहे ओवा जिरं तर तुम्ही टाकू शकता थोडं थोडं। ओवा टाकायला विसरायचं नाही, ओवाने आपलं म्हणजे शरीर पचन होतं, पराठा हा आपल्याला जळा जातो। चला तुम्हाला काजूचा पराठा दाखवते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। आणि संध्याकाळी डीमार्टला पण गेलो होतो, काय काय वस्तू आणलेल्या आहे त्या पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे। मला गेलो होतो काय काय वस्तू आणल्या ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही। तर हा काजूचा पराठा आहे गरमागरम। तर मी काजूचे पराठे करत होते, कणिक वगैरे सगळी मळली गेली होती। नंतर आठवण आली की चला म्हटलं व्हिडिओ आपण शूट करू, काजूचे पराठे दाखवू, म्हणजे दुसऱ्यांना पण आयडिया येते। आणि सोमला झाला आता उशीर, कारण की सकाळी सकाळी मला सर्वांची म्हणजे मिस्टरांचा, सोमचा, ओमचा, दोघी मुलांचा मला डबा तयार करावा लागतो। नाश्त्याला वेगळं, भाजी चपाती वेगळी असते। तर म्हटलं चला भाजी उरलेली होती काजूची तर काजूचे म्हटलं पराठे करूया, पण पूर्ण व्हिडिओ काय दाखवता आला नाही। दुसऱ्या वेळेस जर मी काजूची भाजी केली ना तर तुम्हाला ती रेसिपी संपूर्ण दाखवेल। तर काय नाही, काजूची आपली जी भाजी असते ना ती याच्यामध्ये टाकायची, पाणीचा वापर करायचा नाहीये। तर मी एक मस्त मोठा कांदा चिरून घेतला, कांदे टाकून पराठे केलेले मस्त, जसे आपण थालीपीठ बनवतो असतो त्याच पद्धतीने केलेले आहे। फक्त काजूची भाजी आणि पाणी टाकलं नाही जास्त, म्हणजे निंबर होत असेल पीठ, कणिक जास्त झाले असेल आणि भाजी कमी पडली असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता। आणि खूप असे कुरकुरीत आपले पराठे तयार झाले होते, जसे आपण रेग्युलर पराठे लाटत असतो त्याच पद्धतीने, ह्याच पद्धतीने मी सर्व पराठे करत असते। आणि मटकीची भाजी असेल, बेसन असेल, अशा डाळी साडी उरलेल्या असेल तर फक्त मी भाकर टाकते, बाजरीचं पीठ आणि ज्या भाज्या असतात मटकी, उडीदची डाळ, मूगची डाळ, तुरीची डाळ असेल तर त्याच्या मी भाकरी टाकून घेते, बाजरीचं पीठ आणि भाजी आणि तिखट आणि मीठ आणि मस्त थापून घेते। तर काही भाज्यांच्या म्हणजे आता बाजरी असे पराठे करून घेते आपले पीठ टाकून। नुसतं गव्हाचं पीठ आणि चण्याचे पीठ टाकलं तरी पण चालेल, पण माझ्याकडे बाजरीचं होतं म्हणून मी बाजरीचं थोडंसं टाकलं। तांदूळचं असेल तर तांदूळचं पीठ तुम्ही टाकू शकतात, नाहीतर बाजरीचं तांदूळाचं पीठ तुम्ही स्किप पण करू शकतात, पण थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे। बाजरीचं पीठ टाकल्याने अशा क्रिस्पी पराठे होत असतात।
मेथीचे पराठे करते त्याच्यात पण मी बाजरीचं पीठ टाकते, पालकचे करत असणार त्याच्यात पण बाजरीचं पीठ टाकते, कारण की ते थोडंसं क्रिस्पी होता, कडक असे कुरकुरीत लागतात पराठे म्हणून. तर बघा इकडं पराठा मी कडक करत होती, 2च करून दिले होते सोमला. नंतर मिस्टरांचा टायमिंग झाला नाश्त्याचा, मग त्यांना 2-3 करून दिले. लगेच ओमने पण 1-2 खाल्ले. तो म्हणजे सध्या घरीच आहे, त्याची 1 तारखेपासून स्कूल चालू होणार होती. तर हा 2-3 दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ होता, मी शूट करून ठेवलेलं होतं हे काजूचे पराठे. तर बघा मस्त असं, आणि गरमागरम मस्त चहा केली होती. चहा आणि पराठे सकाळमध्ये खूप छान असा नाश्ता होतो आपला. तर तुम्हाला कसे वाटले पराठे कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त खूप साधी सिंपल रेसिपी, आणि आपल्या ज्या काही रात्रीच्या भाज्या असतात त्या वाया काही जात नसतात. फक्त आपल्याला आयडिया पाहिजे करण्याची, आणि घरात सर्वांनी खायला पाहिजे. तर आमच्या घरामध्ये म्हणजे सगळेजण, सगळ्यांना पराठे आवडतात, कोणतेही पराठे द्या खातात ते. त्यांना भाजीपेक्षा पराठे जरी रोज दिले तरी पण चालणार आहे, म्हणून मी पराठे केले होते. आणि आईकडे आम्ही असंच पराठे करायचो, तेव्हा काही मेथी पालक पराठे आम्हाला काही माहिती नव्हते. फक्त आई काय करायची, सर्व पीठ घ्यायची, गव्हाचं, बाजरीचं आणि चण्याचं पीठ घ्यायचे, 3 पीठ घ्यायचे, त्याच्यात ओवा जिरं टाकून आम्हाला थालीपीठ बनवायची. कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि त्याच्यात थापून घ्यायची, सर्वांना 2-2 3-3 द्यायची. तर खूप छान लागायचे. म्हणजे आजूबाजूच्या ज्या काही बाया होत्या त्यांना पण आमच्या घरचे असे थालीपीठ खूप आवडायचे. तर आपण ह्या सगळ्या काही गोष्टी आईकडूनच शिकलेल्या असतो. आपल्या घरी म्हणजे लहानपणी आपल्याकडे काही ज्या रेसिपी बनवल्या जातात त्याच रेसिपी आपण करत असतो आणि शिकत असतो. तर खूप छान अशी काजूचे पराठे लागत होते. आम्ही सर्वांनी घरात आवडून खाल्ले चहासोबत. सोमणे मी तर गरमागरम मस्त चहा केली होती, त्याच्यासोबतच आम्ही पराठे खाल्ले. एकदम छान लागता बघा, कलर वगैरे बघू शकता, एकदम नरम आणि गरम गरम तर एकदम छान लागत होते. मी तर एक गरम गरमच खाऊन गेली. नंतर 2 चहामध्ये खाल्ले. म्हणजे सगळ्यांना 3. संध्याकाळचे 5-5:30 झाले होते. तर मिस्टर लवकर कामावरून आले होते आणि थोडासा घरातला किराणा पण संपलेला होता. म्हटले चल आपण डी-मार्टला जाऊन येऊ, कारण की काही वस्तू ज्या असतात त्या डी-मार्टमधूनच आम्ही आणत असतो. तर म्हटलं चला मी पण येते, पण 1-2 वस्तू घ्यायचा राहूनच जाता. घ्यायला जातो काय आणि आणतो काय, शेवटी बिल तयार करताना आठवण आली. पण म्हटलं नंतर जाऊ आपण आता. तर निघालो होतो रस्त्यावर, म्हणजे जेव्हा तयारी करत होतो त्या पाऊस येत होता आणि निघताना काही पाऊस वगैरे नव्हता. जसं जसं आम्ही डी-मार्ट जवळ पोचलो ना तर लगेच पावसाला सुरुवात झाली होती बारीक बारीक. पण आम्ही पोचलो होतो. हे बघा इथं कोरडा रस्ता आहे, हवेने लगेच सुकलेला आहे, आजूबाजूला पाणी आहे. 5 मिनिटात पाऊस येतो, ऊन पडतो, लगेच जोरात पाऊस चालू होतो, लगेच हळू पाऊस चालू होतो. त्या पावसाचं तर काही खरं दिसत नाही, किंवा कधी ऊन पडून जातं अचानक. तर इथं बघा बघू शकता पाऊस नव्हता, इकडे सुकून गेलो होतो. जेव्हा निघालो तेव्हा बघा लगेच ऊन सारखं दिसते ना, थोडंसं पूर्ण उघडून गेलं आता. पण जसं आम्ही डी-मार्टला पोहोचलो ना तसं बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली होती. मी थोडंसं शूट केलं, लगेच मी मोबाईल ठेवून देत होती बॅगमध्ये, लगेच काढत होती. मला बघा इथं लगेच पावसाचे डबके भरलेले आहेत. इकडे पाऊस आलेला म्हणजे पाऊस होताच. तर पुढे डी-मार्ट जवळ म्हणजे आमच्या इथून 2 का 2.5 किलोमीटर आहे डी-मार्ट. पोचल्या लगेच पाऊस आलेला. असं पावसाचं वातावरण असलं की खूप थंडगार आणि छान असं मस्त वाटत होतं. आणि हे बघा डी-मार्ट जवळ पोचलो, पाऊस चालू होता, बारीक बारीक झाला ना, येत होता बारीक बारीक थेंब.
बघा इथं पहिले मी म्हणजे पूर्ण राऊंड फिरतो आम्ही, कुठं काय वस्तू आहे कुठं काय वस्तू आहे सगळं बघतो आणि काय काय घ्यायचं असं ते ठेवत असतो. म्हणजे जिथं घ्यायचं म्हणजे बघितलं की आपल्या लक्षात येतो की हां ही वस्तू आपल्याला घ्यायची आहे. घरून काय असं म्हणजे ठरवून जात नाही की काय वस्तू घेणार आहे काही नाही. हे पण घेतलं हार्पिक, पण घरी येताना थोडंसं लिकेज झालं होतं झाकण, सगळं भरून गेलं होतं. तुम्हाला काही दाखवलं नाही पण घेतलं आहे टॉयलेटसाठी. आणि इकडं ड्रेस मस्त होते छान, 800-900 किंमत होती या ड्रेसांची, पण बघितले टाईमपास म्हणून ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतलेल्या त्या आम्ही भरपूर म्हणजे किराणा वगैरे. मग शेवटी इकडे येतो, एखाद्या वेळेस मान्सून सेल पण निघून जातो डीमार्टमध्ये. हा पण ड्रेसचा कलर वगैरे खूप छान होता, पण 900 का 800 रुपयाला होता. आणि आता डीमार्टमध्ये काही शूट वगैरे करू देत नाही, जास्त काही शूट वगैरे करू देत नाही. आम्ही कसं तरी शूट केलेलं आहे तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी, कारण की त्यांनी बाहेरच आम्हाला सांगितलं होतं की मध्ये जाऊन शूट वगैरे करू नका, पण तरी आम्ही केलेलं आहे थोडंफार. म्हटलं तुमच्यासोबत थोडंफार शेअर करते. मुलींचे खूप छान छान असे टॉप होते 199 पासून तर 99पर्यंत, टी शर्ट वगैरे. मुलांचे पण टी शर्ट आणि जीन्सचे पॅन्ट होते, नाईट पॅन्ट, सगळं काही कपडे वगैरे छान होते. ड्रेस पण छान होते, मला तर आवडले होते. आणि डीमार्टमधून खरेदी झाली होती. आता बॅगेत आम्ही भरत होतो. अरे बाबा आपलं डीमार्टमध्ये गेलो तर आपल्याला वेळ काहीच कळतच नसतं. हे बघा 8 वाजून गेलो होते, फोटो खिचू रे, भारी वाटते फोटो. 5 का 6 वाजेचं घरातून निघालेलो होतो आणि 8 वाजता घरी आलो. कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जावा ही स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे. बघा आता पाऊस उघडला आहे, पण केव्हा पाऊस झाला सुरुवातीला सांगता येत नाही. आता छान मस्त असं कवळ पडलंय बघा, काय नाही लगेच पाऊस सुरुवात झाली. आपल्याला ऊन सारखं दिसत होतं पण बारीक बारीक पाऊस येते, खाली थेंब पडत आहे, ओलं सुकलेल्या जागा लगेच कळतं. तर त्याला काल डीमार्टला गेली होती तर तिकडून काय आणलेलं आहे सामान बघा. डीमार्टमध्ये म्हणजे महिन्याचा किराणा असतो, कपडे असतात आणि घरात लागणाऱ्या काही इलेक्ट्रिक वस्तू असतील, झाडू पोचा, टॉयलेटचं सामान असेल, साफसफाईचे साहित्य वस्तू ह्या काही सगळ्या मिळत असतात. ब्रश ठेवण्याचं, अँगल, कपडे. तर सगळ्यांना उत्सुकता असते की डीमार्टमधून काय काय आपण वस्तू आणलेल्या आहेत. तर चला दाखवते काय वस्तू आणलेल्या आहेत. डीमार्टला गेलं की किराणा बघा, डीमार्टमध्ये सगळ्या वस्तू घेतल्या जातात. म्हणजे आपल्याला जी वस्तू घ्यायची नसेल ती पण वस्तू आपल्याकडून घेतली जाते. आणि किराणा दुकानात गेलं तर फक्त किराणा होत असतो, पण अशा मॉलमध्ये गेलं की नवीन काहीतरी घरात वस्तू आणली जाते. असं आपण स्पेशली जात नाही की आपल्याला चला ही वस्तू आणायची आहे. तर चला काय काय आणलंय तर बघूया. सगळ्यांना उत्सुकता असते डीमार्टमधून काय काय वस्तू आणलेल्या आहे. सर्वांना माहिती असतो काय काय वस्तू तिथं मिळत असतात काय नाही, पण तरी एक उत्सुकता लागलेली असते की काय खरेदी केली असेल. तर चला तुमच्यासोबत शेअर करते काय आणलंय मी ने. बघा डीमार्टमधून काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या दिसतच असतील तुम्हाला. तर जास्त काही आणलं नाही, कारण की 15 दिवसात गुरुवारी सुट्टी असली की कुठं मुलांना फिरायला मिळत नाही काय नाही, तर कुठं जाणं येणं पण होत नाही. तर डीमार्ट ही म्हणजे लहान म्हणजे फिरण्यासाठी पण चांगलं आहे आणि आपल्या म्हणजे फिरणं पण होतो, वस्तू पण बघितल्या जातात काय काय आणले नवीन. तर तिथंच एन्जॉय म्हणून करतो डीमार्टला जायचं म्हणजे. तसं मला आता यावेळेस तर डीमार्टमधून काही जास्त वस्तू आणल्या नाही, किराणा आणि काही वस्तू आणल्या. आपण आता किराणाच्या दुकानात गेलो की फक्त किराणा घेऊन घरी येतो, पण मॉलमध्ये गेलं तर काहीतरी नवीन वस्तू आणले जातात आणि प्रत्येक वेळेस काही ना काही एक एक वस्तू आणलीच जाते आता नवीन घर असल्यामुळे. तर बघा हे तिखट आणलेलं आहे, रेड चिली मसाला. किराण्याच्या वस्तू दाखवते मी तुम्हाला पहिले. हे बघा तिखट आणलेलं आहे. या वर्षी काही मी मिरची आणली नाही, दळलं नाही आहे.
मिरची आणणार होते, पण एक सारखा पाऊस चालू म्हटलं जाते. आणि सोयाबीन आणलंय, पण याची लगेच मी सकाळी भाजी केलेली सोयाबीनची, म्हणून हे पण फोडलेलं आहे. आणि जिरं आणलेलं आहे अर्धा किलो. आणि हे कोणते तांदूळ आणलेले आहे, तांदूळची तर गोणी आणलेली आम्ही, पण हे कोणते लूज मावळ इंद्रायणी राईस हे डिमार्टचे तांदूळ आणलेले आहेत. तशी तर हाय आमच्याकडे गोणी आणलेली. आणि मसाला आणलेला आहे पावशर मीने. तर मसाला तयार करणार आहे, तर धणे घेतलेले आहेत मीने 200 ग्रॅम धणे घेतलेले. अर्धा पावशर मसाला आहे माझ्याकडे. आणि हा चिकन मसाला, तर घरी पण मसाला बनवते मी, गरम मसाला आणि हा चिकन मसाला मिळून मी भाज्या तयार करत असते. दोन मिक्स करून म्हणजे छान भाज्या लागतात. एकच मसाला खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो. आणि राईचं, आता राई जिरं म्हटलं म्हणजे ना त्याचे अर्धा किलो नाही तर 1 किलोचे पॉकेट घ्यायचे. हे आपल्याला स्वस्त पडतात. मोठे पॉकेट घेतले तर छोटे थोडेसे महाग पडतात. आणि हे देवासाठी तेल, म्हणजे देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी हे तेल सुप्रीम श्रद्धा तेल आणत असतो. ते एक संपत नाही, त्याच्या अगोदरच एक आणून ठेवतो आम्ही. आणि हे कप घेतले 4. हे बघा, हे 4 कप घेतले. 20 रुपयाचा एक कप आहे. असा 25 रुपयाला होता, पण आता 20 रुपयाला एक देत आहे. तर हे 4 कप घेतले. मिस्टर म्हटले आता आपण 4च घेऊ, नंतर बघू कसे निघता काय. तर हे 4 कप घेतलेले आहेत. हे 4 कप घेतलेले आहेत. आणि आपले रोजचे रिन साबण, कपड्यांना मी हा रिन साबण वापरत असते. आणि हे बघा, हे असे मोठे कप वापरत होती मी. तर कोणी आले तर हे मोठे कप द्यायला म्हणजे कसं तरी वाटत होतं. म्हणजे पाहुणे आले का सो म्हणत होता की मम्मी एवढी चहा, म्हटलं रे आपले कप मोठे. मग लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे डीमार्टला गेलो नाही, छोटे कप आणले म्हणजे व्यवस्थित चहा वगैरे देता येते. आता एवढी चहा कोणी जास्त पित नाही, कोणी कमी पितो, म्हणून हे आम्ही म्हणजे खारीक टोस आणतो ना, ते म्हणजे डुबवताना चांगलं पडतं. मुलांना दूध द्यायचं असेल तर पटकन म्हणजे थंड होतं, म्हणून मी मोठे पसरट कप घेत होते, गावाकडून आणले होते हे. आणि पहिले मी रिन पावडर वापरत होती, आता सर्फ एक्सेल आणून बघितलेलं आहे. कारण की सर्फ एक्सेलचा खूप असा एकदम छान वास येत होता. म्हटलं यावेळेस आपण सर्फ एक्सेलच घेऊ, रिन पावडर काही मी घेतलं नाहीये. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर अशी वास येतो कपड्यांचा. मुंबई पुण्या सिटीमध्ये तर कपडे वाळायला जागा नसते ना, असा दुर्मट असा वास येत असतो. लिक्विड वगैरे घेण्यापेक्षा म्हटलं सर्फ एक्सेलचा खूप छान वास येतो, म्हणून मी सर्फ एक्सेल घेतलेले यावेळेस पावडर म्हणून. आणि मुलांसाठी खायला फक्त आलू, शेव आणि सोनपापडी आणलेली मुलांना खायला, जास्त काही आणलं नाहीये. पण आणत असतो काही ना काही, डीमार्टला गेलो म्हणजे मुलांना खायला. आणि हे 2 नॅपकिन 25 रुपयाला मिळत होते, आता 20 रुपयाला देत आहे. आता हे आपण देवघरामध्ये पण देवांची आंघोळ झाली की पुसण्यासाठी 2 तर आणलेच मी. आता हे पण म्हणजे आता बघू कशासाठी यूज होता. फर्निचर वगैरे, फ्रीज असेल, किचन असेल आपल्याला लागता. आणि पावसाळ्याचे असे कापड वगैरे पुसपासला जास्त लागता. अजून आणणार आहे मी. आणि ह्या चटया घेतल्या, कारण की चटया नव्हत्या, खराब झालेल्या होत्या कधीपासून, 7-8 वर्षापासून. म्हणजे एकच म्हणजे त्याच चटया वापरत होतो, म्हटलं आता नवीन घेऊ आपण. तर ही 50 रुपयाला या चटया आहेत. या 50 वाल्या 2 आहेत, या 100च्या 2 आहेत. आणि ही 100 रुपयाला एक आहे. बघा तुम्हाला काय फरक दिसतोय तुम्ही बघा. ही 100 म्हणजे 99 रुपयाला आहे. आणि या 49 रुपयाच्या आहेत. हे 49 रुपयाची एक आहे आणि 99 रुपयाची एक आहे. बघा फक्त 1 रुपया कमी आहे, 50 रुपयाला 2 रुपये. तर एवढ्याच वस्तू आणलेल्या आहे डीमार्ट मधून, जास्त काही आणलेलं नाही. आणि टॉयलेटसाठी हार्पिक्स आणलेले आहे, पण ते टॉयलेटमध्येच ठेवलेलं आहे. थोडं म्हणजे लिकेज झालं ते, म्हणून मी काय ते दाखवलं नाही. थोडं लिकेज झालेलं आहे, अजून इथं पडून जाईल. बस एवढ्याच वस्तू आणलेल्या आहे डीमार्ट मधून, जास्त काही आणल्या नाहीये. तर कशा वाटल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.